शक्ती अवतरले बहुत दैत्य निर्दाळिले विश्वरूप प्रगटुनी अर्जुन देवा बोधिले तया नमन श्री कृष्ण राया जोच हो युगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रेया जे अवधूत वेशे क्रीडा करीती सुपी पुंजे भरुनी गोमती मध्ये घालीती 52 पुरुषा विद्यादान देती तया नमन श्री चक्रपाणी तया नमन श्री चक्रपाणी आत्मा रमणी रमती नगरामध्ये क्रीडा करीती कृमिते ब्रह्मपदानेती तया नमन श्री प्रभुराया जो शरणागताचा वज्र पंजरू वार्ताचा उदारू तो नमिन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू जो भांडारी ब्रह्मविद्येचा सारथी वैराग्याचा बापाचार्याचा नमिन नागार्जुना तया नागार्जुनाचा उपकारू म्हणून महानुभावे जाणितला विचारू ये ब्रह्मविद्येचा निर्धारू नाही आणिके ठाई ईश्वर ज्ञान निर्धारिता भूल पडली से वेदांता आणि काही सिद्धांता ठाऊकची नव्हे जे अन्यथा ज्ञाने ग्रासिले अभिलाषे बांधिले ते माय जळी बुडाले तेथ तृष्णा बहुत जेणे अहंकाराचा घोडा वळघला मानमान्यतेचा अभिलाषू वाढिनला तो पुरुष आचारी मिळला तेथ ज्ञानाचा संदेहो असो येणे विन काही राहिले जे जयांचे हरतले ते कवणे परिनिर्धारिले ते विचारू आता आचार की जे मागडा निर्वेद माहिया सवंगडा अनुतापरो कडा उजळता दावी निर्वेद कमलिनी विकासू साधनी नाही अभ्यासू तरी झाडेसी करावा सहवासू निरंतर पै जेणे काम क्रोधात निर्दाळिले उपाधी ते दवडिले सर्व सुखाते सांडिले ज्ञानाचे निवळे जयाचे अज्ञान निरसले अन्यथा ज्ञान फिटले ज्ञान प्रकाशले चहू पदार्थांचे
तुझी नाही. नातरी माये विण बाळकासी उदके विण मीनासी. तैसे देवे विण भक्तासी उरनेची नाही. जी हे देह उरावयाचे हेची कारण जे असन्निधानी झाले श्रवण. परवस्तूचे सादूषण थोर होतसे. जर देतासी आपुलिये भक्ती ते तर तुझविन. माझे देह नौरते ज्ञान कोरडे देखते तेथे प्रयत्न थोर. जी जी तैच जर अनुसरता तरे सृष्टीमध्ये नवरता. साधने करुनी साध्य पावता तुझे स्वरूपी. जी तू सकळ गुणांचा गुणवंतू मी सकळ दोषांचा दोषवंतू. तुझा मुरडुनी जाय हातू निर्याकडे. ऐसा मी अपराधी ओखटा तुझा सांडुनी जाय दारवंठा. यमदूतने उनी घाली ती ताटा विचंबिती अनेके परी. ऐसा मी कृतघ्न तू ते जाय सांडून. ऋणाईतने ती धरून चहू वाटा. जी तू न उबगसी सृष्टान सृष्टी ज्ञान देता. परिमज वेळ न लागे धाडिता. आता कृपा करिसी न करिसी ही चिंता थोर वर्ततसे. जी मी कवणे सृष्टी म्हणितले न करीच तुझे. हे थोर अनुचित्त माझे आता सेवक म्हणता न लाजे. तर स्वामी दुरावा तो कवण. जी तू स्नेह करीसी अनादीचे परी मी सन्निधान न करीच तुझे. आता हृदय न फुटेची माझे तुंते विनविता. परिये सृष्टीमध्ये पाहता आणिक कोणी नाही रक्षिता. आपुलाला वेळ घेती देवता शेवटी दवडू निघाली ती. तैसा तू नव्हेसी निष्ठुरू तुझे निपाडे आणिक नाही उदारू. जीवा ते तारिसी भवसागरू कृपाळूपणे. तुझे श्री चरण धरावे तुझची शरण रिगावे. तुझेची दास्य करावे जन्मापर्यंत. आता माझी या सर्व दोषाते फेडावे. आपुले सेवा दास्य द्यावे. दैव रहाटी माझी घालावे अनाथ म्हणूनिया.
शरण आला. तुझे वचन जीवेसी धरून ठेला. आता ठाके ते करी म्हणती प्रमाण पुरुष. साधनी पाहिजेल सुख तरी संसारीचे दुःख नासैल कवणे परी. ईश्वरा कारणे शरणांगते परित्यजावे सर्व धर्मांते. मग अप्राप्तीची या दुःखाते अर्जावे तेणे. ईश्वर स्मरावा चित्ती जो अव्यक्त आलासे व्यक्ती. तोच नेल प्राप्ती आनंद स्वरूपाचिया. नागार्जुनाचा स्वामी एक वेळ भेटता. तरी जीवेसी धरून ठाकता. केव्हाही न सोडता श्रीचरण तयांचे. तरी आता काय कीजे हे पंचभौतिक ईश्वरा दीजे. मग जीवे स्तुती कीजे देवरायाची. जी तू सकळ जीवांची माऊली मनुष्य वेशाची. कुपरी साहिली ज्ञान शक्ती स्वीकारिली. आर्ता लागी माया वेश धरुनी उभय शक्ती स्वीकारानी. पाहतसे द्यावया लागुनी चारी दाने. आता सात्विके स्थाने वैसुनी. तो देव हृदय मंदिरा आणवनी. श्रीचरणावरी माथा ठेवूनी विनवीत असे. जी औदार्य असे तुमते तर क्षणैक पाहावे माझी या आरती ते. आणिक काही असे जीवाते ते गोसावी जाणती. जी तू औदार्याचा राव माझी जीवीचा जाणसी भावो. आपुल्या श्रीचरणी ठावो द्यावा मज. जी तुझे नी सन्निधाने विना जीणया परतनी के मरणा. तुझे न देखे श्रीचरण म्हणून या. जी तू विसावा ज्ञानियांचा सारथी अनुसरले यांचा. बाप भक्ताचा देवा तुची पै. तुझा कृपा कटाक्ष भाव झळकता तर प्रेमाचा मोहर लागता. तिठायाचा उच्छेद होता येरांची चिंता तुझच की. काई मी मशक विनविन कवणे परी ईश्वरा ते तोषवीन. काई सेन
तप चंदनाचा रेखुनी टिळा, मन मोगरिया परिमळा, आवडीची या कंठी माळा, मूळ गाविया दुपटना देहाचा अंगारा विरहाग्नीचा, धूप ज्ञानेंद्रियाचा उधळा, भाव कनकाच्या पर्येळी, जीवरत्न दीप उजळी, मग आरती ओवाळी श्री सर्वेश्वरा ते. विकार कुरवंडी करुनी सांडावा, अनुसरणाचा विडा ओळगावा, मग निर्वेद मंत्र म्हणावा प्रतिदिनी. आचार कनकाचा परियेळी, स्मरणांचा ओगर ओगरी, तुले न स्वीकारी सर्वेश्वरू स्वामी माझा. थोडाची निर्वेद म्हणीतला, तो श्रोता महानुभावी ऐकिला, तेणे संसार सांडिला हरळाची ये परी. ऐसा निर्वेद करीता जीवासी होय चोखाळता, प्रतिदिनी अनुष्ठिलिया होय योग्यता वीतरागासी. महानुभावी निरोपिले, तेथचे कणुकणु काढिले, मग नागार्जुनाची या स्वामी ते विनविले, पूजे लागी. परी हे देह माझे न करीच म्हणितले, वर अनाधिकारे चिंतले. महानुभावांच्या भेटी नावेक सत्व उत्पनले, तयाचा जिव्हाळा मज. दिवस जातसे रजे राभसे वेगी, रात्र जातसे निद्रा प्रसंगी. गुरुकुळाची सेवा न घडे सत्संगी, आता योग्यता ती कैची. जरी स्तुती करू म्हणे, तरी मागा महात्मे पढिන්නले पुराणे. तेच माझे सोच्याचे वर्णने, कोठे लागे तुझ पुढा.
जी तुझिया आचाराची नेण्याची निगुती, आता जीवनी अनिष्ट जोडू किती. तुझिया भेटी उपजे खंती, तेणे तू उदास मजसी. जळो जळो हे जियाले, तुझ ईश्वरे वीण देह उरले. मिया नाही मोकलिले, तयाचे कार्य हे. जे तुझ अनुसरले, ते काही जीव धर्म भोगावया उरले. तेही मृत्याचे धर्म अंगीकरिले, तेथ कखाव कैचा पै. जी हे वरवडे तुझ दिधले, अंतरमागा ठेविले. म्हणून हे देह उरले अनिष्टा लागी. जरवेच असता तुझे ठाई, तर मनो धर्माची पुसती राई. जळता दिसती खाई, या कर्मेंद्रियाची. रजस्तमाचा होतसे वळसा, तेथ तू हृदयेसी कैसा. म्हणून तो काळ लेखी लागेल ऐसा, भरवंसा करू नये. म्हणून विषयांचा विटाळ लागूने दावा, हा मनवा कवणीकडे जाऊन दावा. बहुत वेच तुझे ठाई होआवा, तेणे तू हृदया येसी. जी तू अगाधाचा अगाधू, तुझा सनकादिका लागला वेधू. गोपी भक्ता तुझा छुंदू, तैसा हो आवा का मज. जी मी नेणे तुझे चरित्र कैसे, तुवा वेधली जळचरे परेशे. तैसे तुझे लागो का पिसे, मजरात्रंदिवस. ती गौरवर्ण मूर्ती दृष्टी देखता, तर हा आत्मा भेटीसी करिता. त्रिविध तापापासूनी सुखिया होता, तुझिया चरणी. जी तू माझी माऊली विसावा, आणि सकळ ही जीवा. घरोघरी करिसी धावा, आर्ता लागी. काय वाणू ती उत्तर दिशा, तेथ निफज झाला वस्तूचा कैसा. म्हणून सीधे सांडूनी धाविन्नला कैसा, आर्ता लागी. सदैव ती उत्तर दिशा, कवर्ण वो बसली वो बसा. तेथ वर्षाव झाला अमृताचा कैसा. आर्ता
असे त्या देशात तेथीचे असती आर्तवंत म्हणून येणे नाही. आवो उत्तर दिशा बा एको तेथ असे माझिये माऊलीचा हेको. ते कवणे परिडोळा देखो ऐसी चिंता वर्ततसे. जरतिये उत्तर दिशेचा मार्ग लागे ऐसे दैव नाही जोडिले मागे. ऐसाही जाऊ म्हणे वेगे तर आज्ञा नाही. ऐसा अजून जीते कवणे सृष्टी जीवे न धरी तुमते म्हणून निर्जनी सांडिले माते. अमंगळ म्हणून या जी मी ज्ञानाच्या दुष्काळी जन्मला. तुझ माय बापे विण निढाळ ठेला. वर अविद्येचा शुना ओळगला चहूकडे. ऐसा टुकटुकीत असे आता कवणे परी जीणे कैसे. हे त्वा सांगावे परेशे भलतया परी. आणिक एक विनवितो सायासी तुझ्या भक्तांवर ओखटी बुद्धी मानसी. तयाचे न दुःख विले या दुःख विसी मग मी केरी गैना. जितू पांडवाचा वेळा इतू दुर्वास भोजन मागो आला त्वरितू. ते द्रौपदीची या धावन्या धावतू बहुत वेगेसी. शिशुपाळ निंदा करिता बहुत उपसाहिले गोपीनाथा. शतभर शिव्या देता शिरोच्छेद केला पै. म्हणून संतांची निंदा करिता कवणी नाही झाला जाणता. 18 ब्रह्महत्या घडली सांगता जन्मे जयासी. म्हणून जो तापसाची निंदा करीता तयाची या कुळाक्षय होय त्वरित. पाठी काय करतील यमदूत ते जाणवेची ना. नर्क सांगितले ते का नाही विस्तारिले. आणिक बहुत असती उरले ते कानी ऐकवतीना. खैरा इंगळावरी चालविता थोर दुःख होय पाय जळता. ऐसे यमदूत जाचिता कवणी पुरे न म्हणे. तापले या भूमी
कठीण ते मगने ती असी पत्राट विची वाटे तयाची पत्रे खांडे आपस्या तिखटे तयावर घालिता देह तुटे तया दुःखा मीत नाही मग कुंभी पाकी घालिती वर चांग झाकण ठेविती भीतर खदा खदा कडविती तया दुःखा अंत नाही हे देश वळ नरक जाणावे याही हुनी नित्य नरक परिसावे म्हणूनी बरविया परी संत अर्जावे भलते ना नित्य नरक कानी ऐकिले तव पोटी पाय रिगाले आणि कसती अर्जिले ते निस्तरू कवणे परी जी जी रक्ष रक्ष माते फार काकुलती तो ते पाहू नका माझिया अपराधाते तू माऊली माझी की जी तू कृपेचा सागरो आर्ताचा उदारो तारावया भवसागरो हे सहज गुण तुझे जी तुझ अखंड जीवांची चिंता हे वचन ऐकिले त्राता तर माते वेगळा न करावे कृपावंता देव देवा जी अखंड तुमचे पाद आशंसिता तुम्ही न कराल माझी चिंता तर प्रेमासी पात्र नव्हता आपणच योग्य करून दाखविसी की जी तुम्हा जीवोद्धारावयाचे व्यसन असे तरी माते लावावे भक्तीची एकासे आपले प्रेम देऊनी विश्वासे ब्रीदे साच करावी जी असन्निधान दुरुनी दिधले म्हणून स्वीकारिसी ना माझे विनविले कवणे सृष्टी नाही जोडिले तेणे उदास झालासी जी स्वीकारिसी ना माझी विनंती वासन पाहसी माझी येऊती तर कैवल्यदानी प्रस्तुती मियाची जीवेसी धरिले असे संसारा सोडविता ऐसी ऐकली कीर्ती तुम्हा शरण आलो मी निश्चिती
पाहाल किती सोचा जीवाचे महानुभावांचा चार कानी ऐकिला एकाचा प्रत्यक्ष डोळा देखिला म्हणून तया सोयी लागला अनुष्ठावया गरुडातीही लोकी गमन एरी पक्षी कुळी काही न करावे उत्पवन तैसे आचाराचे अनुसंधान न सांडावे तापसी जय जय अच्युता अव्यक्ता जय जय निर्गुणा गुणवंता जय बोधदायका बुद्धिमंता तुझ नमन असो नमन तुझ्या ज्ञानिया भक्ता त्यागी शरणांगता तापसा विरक्ता मुख्य करवनिया जयांसी विषयाचा विटाळ न लगे अभिलाषा जयाची असे जे नरिगे जी ही काम क्रोध वाटुनी घातला गंगे तया तापसा नमन माझे जीही सर्वस्व सांडिले आपले जन्म ईश्वरादिधले तया चार दै अवस्थान केले त्या बोधवंता नमन माझे तो बोधवंत कैसेनी ओळखिजे अन्यथा ज्ञान नये जयाची आवाचे तो जीवा ते काले ते स्मरणाते आणिक काय सयाना तळे तो सकळा पासौनी निवर्तला आन काय सया नाही उरला तो ईश्वरीय सेवेचला रात्रंदिवस शास्त्र श्रुती स्मृती गुरुकुळेसी असे प्रीती त्यासी देवाची आरती अखंडित पै अभिलाषू चिंतिला रागद्वेषाते पहुड घातला काम क्रोध पाटा वाटीला ज्ञानाचे निबळे तेणे संसार ठोकरी हाणितला तव काळे हात झाडिला श्री करी घेतला शरणांगत म्हणूनिया तो संसारासी रुसला म्हणूनी सकळाही वंद्य जाहला अपरोक्ष ज्ञानिये माथा तुकला दयाचा आचार देखोनिया तयासी इंद्रादिक
ध्यानाची घरटी ब्रह्मादिक धावती पाठोपाठी चारी ज्ञाने देऊनी शेवटी ईश्वर स्वरूपी मेळविती तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे तयाचा अभेर न करावा कवणे भलते न वंदावे जी मज नाही कवणाचा आधारू बरकाळ जातसे धुरंधरू दिवस लोटावया काय करू तू अखंड आठविसीना म्हणून ऐशा परी आपुला काळक्रमी दिवस जावो नेदी मनोधर्मी ऐसे विचारावे तुम्ही यादो माझी कवण चांग नागार्जुनाचा स्वामी स्मरता जीवाची बंधने तुटती आचरता योग्य जाहल्या होय सायुज्यता परब्रह्मासी लटिके तमणे अपश्य करणे अभिलाषा येयुते मने योगिया जाऊने दी अचळ मुरारी अनुष्ठिता अविधिरी गावा